मागील भागामध्ये दिवस आणि रात्र याच्यातील काही भाग पाहिलेला आहे. आता पुढील भाग आपण आज बघू बरं का. पहा, माहित आहे का तुम्हाला, ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते त्या काळात उन्हाळा येतो. आतापर्यंत आपण जेवढे शिकलो त्याच्यामधून आपल्या लक्षात येतं की नाही, की ज्या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते त्या काळाला उन्हाळा म्हणतात. ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते त्या काळाला हिवाळा असे म्हणतात. काय म्हणतात? हिवाळा असे म्हणतात. मग यावरून आपण काय शिकलो? तर सूर्याचा प्रकाश एका वेळी संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही. म्हणून अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश असतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, त्यामुळे प्रकाशात असणारा भाग अंधारात जातो तर अंधारातला भाग प्रकाशात येतो. त्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र येतात. दिवसाचे 24 तास असतात. तथापि वर्षभरात केवळ 22 मार्च आणि 22 सप्टेंबरला रात्र मोठी आणि दिवस 12-12 तासाचे असतात. डिसेंबर ते जून दिवस मोठा मोठा होत जातो तर जून ते डिसेंबर दिवस लहान लहान होत जातो. 22 मार्च पासून 21 जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. 21 जून पासून 22 सप्टेंबर पर्यंत दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. 22 सप्टेंबर पासून 22 डिसेंबर पर्यंत दिवस आणखी लहान होत जातो आणि रात्र आणखी मोठी होत जाते. 22 डिसेंबर पासून पुन्हा दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होत जाते. म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा, दिवस लहान मोठा होत जाणे आणि ऋतू बदलणे यांचा संबंध असतो. कळलं का बाळांनो, कशाचा संबंध असतो? तर दिवस लहान मोठा होणे आणि ऋतू बदलणे यांचा परस्पराशी संबंध असतो. आपण अजून एकदा बघूया. ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते त्या काळाला उन्हाळा येतो. ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते त्या काळात हिवाळा येतो. या सर्वावरून आपण काय शिकलो? तर सूर्याचा प्रकाश एका वेळी संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही. म्हणून अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश असतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, त्यामुळे प्रकाशात असणारा भाग अंधारात जातो तर अंधारात असला भाग प्रकाशात येतो. त्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र येतात. दिवसाचे 24 तास असतात. तथापि वर्षभरात केवळ 22 मार्च आणि 22 सप्टेंबरला रात्र आणि दिवस 12-12 तासांचे असतात. डिसेंबर ते जून दिवस मोठा मोठा होत जातो तर जून ते डिसेंबर दिवस लहान लहान होत जातो. 22 मार्च पासून 21 जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. 21 जून पासून 22 सप्टेंबर पर्यंत दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. 22 सप्टेंबर पासून 22 डिसेंबर पर्यंत दिवस आणखी लहान होत जातो आणि रात्र आणखी मोठी होत जाते. 22 डिसेंबर पासून पुन्हा दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. नेहमी लक्षात ठेवा, दिवस लहान मोठा होत जाणे आणि ऋतू बदलणे यांचा परस्पर संबंध असतो. बाळांनो, तुमचा घरचा अभ्यास आपण काय शिकलो हे 2 वेळेस लिहायचं आहे. काय आहे घरचा अभ्यास? आपण काय शिकलो? किती पॉइंट आहेत? तर 3 आणि 3 6 पॉइंट आहेत. हे 6 पॉइंट तुम्ही अगदी छान अक्षरामध्ये लिहून काढायचं आहे. इथे आपला पाठ संपलेला आहे. आता आपण इथं बघू बरं का. हे आहेत रिकाम्या जागा भरा. तर याच्यामध्ये हे जे दिलेले आहेत की नाही, डायरेक्ट उत्तरे दिलेले आहेत तुम्हाला. म्हणजे अंडरलाईन केलेले आहेत ना, हे उत्तरे आहेत. दिवसाचे 24 तास असतात. किती तास असतात दिवसाचे? 24 तास असतात.
सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय म्हणतात. सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय म्हणतात. सूर्याच्या मावळण्याला सूर्यास्त म्हणतात. सूर्याच्या मावळण्याला सूर्यास्त म्हणतात. 22 मार्च पासून 21 जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. कधीपासून? 22 मार्च पासून 21 जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे मानले जाते. सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हटले जाते. आपण अजून एकदा बघूया बाळांनो. दिवसाचे 24 तास असतात. सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय म्हणतात. सूर्याच्या मावळण्याला सूर्यास्त म्हणतात. 22 मार्च पासून 21 जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हटले जाते. बाळांनो, आपण आता इथे थांबूया. तुमचा घरचा अभ्यास तर तुम्हाला सांगितलेलाच आहे. काय आहे घरचा अभ्यास? आपण काय शिकलो याचे हे 6 पॉईंट आहेत. ह्या 6 पॉईंट तुम्ही दोनदा लिहायचे आहेत. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की दिवस लहान मोठा होत जाणे आणि ऋतू बदलणे यांचा परस्पर संबंध आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. घरचा अभ्यास हा छान प्रकारे करा बाळांनो. आपण आता इथे थांबूया बरं का.